आज आपल्याला पाहायचं बाळांनो बघा, फाइंड द डेरिव्हेटिव्ह युजिंग प्रोडक्ट रूल. म्हणजे तुम्हाला एक फंक्शन दिले, बरोबर. कोणतं फंक्शन आहे? एक्स रेस टू 9. दुसरं एक फंक्शन दिले साइन 4x, बरोबर. आणि या दोन फंक्शनमध्ये प्रोडक्ट दिलं आहे आणि या दोन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर. तर प्रोडक्ट रूल काय सांगतो? समजा दोन फंक्शन आहेत यू आणि व्ही, हे एक्सचे फंक्शन आहेत आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स त्यांचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर काय मिळतं आपल्याला? हे आहे पहिलं फंक्शन, हे आहे दुसरं फंक्शन. मग पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह आणि प्लस दुसरं फंक्शन तसंच पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. मग आता या पद्धतीनं जे एक्झाम्पल आहे ते आपण लिहून घेणार. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 9 इंटू साइन ऑफ 4x, बरोबर. आता हे सोडवायचं कसं बाळांनो? तर पहिलं फंक्शन कोणतं आहे? एक्स रेस टू 9. दुसरं फंक्शन कोणतं आहे? साइन 4x. मग आपण काय करणार? एक्स रेस टू 9 पहिलं फंक्शन तसंच दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे कोणाचा? साइन ऑफ 4x डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन कोण आहे? साइन 4x तसंच आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू 9चा डेरिव्हेटिव्ह, बरोबर. आता बघा, एक्स रेस टू 9 तसंच राहील. आता हे साइनचा डेरिव्हेटिव्ह आपण पाहिलाय. साइनचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस ऑफ 4x, बरोबर. आणि या फंक्शनमध्ये 4x पण आहे ना, अल्जेब्रिक फंक्शन. त्या 4x चा डेरिव्हेटिव्ह किती असतो? 4. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ साइन 4x काय आलं? 4 इंटू कॉस 4x प्लस आता हे साइन 4x आहे ते तसंच राहील आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 9. आता हे जे 9 आहे ते पुढे येणार म्हणजे इथे येणार 9 इंटू एक्स रेस टू 9 मायनस 1 दॅट इज 8, बरोबर. मग आता इथं काय मिळालं आपल्याला? हा 4 बाहेर घ्या. 4 इंटू एक्स रेस टू 9 कॉस ऑफ 4x प्लस हे 9 इंटू एक्स रेस टू 8 साइन ऑफ 4x. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 9 इंटू साइन 4x इज इक्वल टू 4 इंटू एक्स रेस टू 9 इंटू कॉस 4x प्लस 9 इंटू एक्स रेस टू 8 इंटू साइन 4x. जर हे एक्झाम्पल समजलं असेल तर तुम्हाला फाइंड करायचे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू 20 साइन ऑफ 10x. कमेंटमध्ये मला याचं उत्तर सांगायचं. थँक्यू.